आज स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना मला आज खरं तर एक संदेश द्यायचा आहे. मी सुद्धा याच शाळेत शिकली आहे. पहिलीपासून ते 6वी पर्यंत 7वी पर्यंत माझं शिक्षण झालंय. खरं गावातल्या मुलांसाठी काहीतरी करायचं हे स्वप्न माझ्या भावाचं आणि माझं दोघांचंही होतं. तुम्हाला सर्व काही सुविधा आता आहेत. तुमच्या आईवडील सर्व काही सुविधा तुम्हाला पुरवतायत. आम्हाला काहीच नसायचं. माझी शाळा जी चालू झाली ती उकिरड्यावर सापडलेल्या एका खापराच्या पाटीचा तुकडा होता आणि आजोबा माझे तंबाखू खायचे तर त्यांचा चुना जो उरलेला असायचा त्याची मी लेखणी बनवायची आणि तिथनं माझ्या शाळेचा प्रवास चालू झाला. खरं तर मी या शाळेची फार आभारी आहे आणि ज्यांनी माझं नाव या शाळेत नोंदवलं होतं ते बाहेकर गुरुजी होते. आता ते आहेत नाहीत मला माहिती नाही, परंतु माझ्या बाबांना माझं नाव नोंदवण्यासाठी वेळ नव्हता कारण कामच खूप असायचं. त्यांचा दोषच नाही, परिस्थिती फार बिकट होती. त्यामुळं त्या सरांना माझी दया आली कारण मी खूप हुशार होते शाळेमध्ये आणि मग त्यांनी माझं नाव नोंदवलं शाळेमध्ये. माझं नाव नोंदवणारे माझे शिक्षक होते, त्यांनी माझं नाव नोंदवलं. त्याच्यानंतर मी 7वी पर्यंत शिकले फार हलक्याच्या परिस्थितीमध्ये, परंतु मी जे घडले जे ज्ञान मला मिळालं ते या शाळेनेच दिलं. त्यामुळे मी या शाळेची फार आभारी आहे. म्हणून तुम्हालाही मला सांगायचंय की ही शाळा खूप काही देते, घेण्याचं काम आपण करायचं. हे काय घ्यायचं ना हे तुम्ही ठरवायचं. मी लहानपणापासून ठरवलेलं होतं मला असं व्हायचंय, असं मला घडायचंय. माझं शिक्षण 7वीत झालं म्हणून मी त्याच्यात थांबले नाही. मला जे व्हायचंय ते स्वप्न मी उराशी बाळगलं होतं. माझं शिक्षण 7वी झालं म्हणून काय झालं, मला अक्षर ओळख तर आहे ना, वाचता लिहिता येतं ना, माझ्यामध्ये बोलण्याची शक्ती आहे, निडरपणा आहे आणि तेच घेऊन मी पुण्यामध्ये माझं कार्य चालू केलं. आज माझ्या स्त्री शक्ती संस्थेच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रामध्ये माझी ओळख आहे. एक प्रखर आणि कडक भूमिका घेणारी. आताच दादांनी सांगितलं की महाराष्ट्राची वाघीण आहे तू. माझ्या माहेरच्या माणसांनी माझं कौतुक करावं ह्याच्यापेक्षा मोठं खरंच पारितोषिक नाहीये किंवा ह्याच्यापेक्षा मोठं बक्षीस नाहीये म्हणायला हरकत नाही. आज महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी माझा सत्कार होतो, सन्मान होतो, परंतु दादांचे ते शब्द जे माझ्यासाठी आहेत आज ते खरंच अनमोल आहेत की आपल्या माणसांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी. हेच खरं मी कमावलंय आज खूप काही असं मला वाटतंय. आणि तुम्हा सर्वांना मला सांगायचंय की बाळांनो, परिस्थिती गरिबीची आहे म्हणून थांबू नका. तुम्हाला एकच सांगेल, परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. जे काय करायचं ना ते आपण ठरवायचं असतं. मला काय व्हायचंय, मला काय करायचंय, मला वही नाही, मला पुस्तक नाही, मला चप्पल नाही, मला बॅग नाही म्हणून अडून बसू नका. शिकत राहा. ज्ञान जितकं घ्याल तितकं कमी आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये पुढे जा. आपल्या आईवडिलांचं नाव कमवा. माझ्या भावाने आम्हाला अभिमान आहे की माझ्या भावाने पुण्यासारख्या शहरामध्ये राम ठाकरेंनी या करवणगावचं नाव रोशन केलं. मलाही फार अभिमान वाटतो. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की माझं माहेर हे करवणगाव आहे, जी छत्रपतींची सासरवाडी आहे. याच गावामध्ये मी लहानाची मोठी झाली. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही काहीतरी घडताना बेटा त्यावेळेला फक्त आईवडिलांचंच नाव नाही तर तुम्ही तुमच्या गावाचं नाव मोठं करता, एवढं लक्षात घ्या. आणि गावाचं नाव मोठं करायचं असेल, आपल्या गावाला तुमच्या नावाने ओळखवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी करावं लागेल आणि काहीतरी घडावं लागेल. हाच मी आज तुम्हाला संदेश देईल. बाकी स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कदाचित त्यांनी या ठिकाणी आता बोलले नसत्या तर एक इन्स्पायर स्टोरी कदाचित आपल्याला माहीत झाली नसती, ती आपल्या लक्षात राहिली नसती. अतिशय सुंदर आणि मार्मिक शब्दामध्ये त्यांनी एक शब्द वापरलेला आहे, आठवते तुम्हाला? उकिरड्यावर पडलेली खापराची छोटीशी तुकडा, ती पाटी म्हणून त्यांनी वापर केलेला आहे आणि तिथून त्यांच्या शाळेत सुरुवात झालेला आहे. मित्र, याच्यासारखी दुसरी इन्स्पायर स्टोरी कोणती नसेल. टाळ्या वाजवायच्या त्याच्यासाठी जोरदारात. शाबास. अशी स्टोरी मिळली नाही. त्यांना मी आजच्या दिवशी खरोखर तुम्हाला दीर्घायुष्य मिळो आणि तुमच्या हातातून आणखी असं सत्कार्य घडो अशी आशा बाळगतो
आणि तुमच्या शाळेमार्फत पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. टाळ्या वाजवा.